पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी मोठमोठ्या नोकऱ्या, मोठमोठाले पॅकेज, सर्व सुख साधणं खूप छान असतं. सोसायटीचं जीवन नाही, पण हे बाह्य देखावा आहे. दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर इतके काही प्रॉब्लेम आहेत की जवळपास प्रत्येक घरामध्ये कुठली ना कुठली व्याधी आहे. काय आहे या व्याधींची कारणं? या व्याधींची कारणं आहेत तुमचं सुखवस्तू जीवन. प्रत्येक घरामध्ये स्वयंपाकाला बाई, भांड्या कुंड्यांना बाई, मुलं सांभाळायला बाई. अहो, हे जर असेल तर जे शरीर देवाने तुम्हाला दिलं आहे त्या शरीराचा उपयोग तुम्ही काय करताय? त्याची जर तुम्ही हालचालच केली नाही तर जसं लोखंडावर जंग चढतो त्याच पद्धतीचं तुमचं शरीर निष्क्रिय होत जाईल. एका बाजूला तुम्ही काम करणाऱ्यांना पैसे देता, दुसऱ्या बाजूला तुम्ही त्यातून मिळणारं स्वास्थ्य घालवता आणि त्यामुळे तिसऱ्या बाजूला तुम्ही दवाखान्याचे पैसे भरता. मग सांगा, हे खरोखर सुखवस्तू जीवन आहे का? आणि जर नसेल तर मग याच्यावर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. आजपासूनच आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करा.